हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियडिक टेबल। जसे की तुम्ही पाहता तुमच्यासमोर मी एक चार्ट प्रेझेंट केलेला आहे आणि गेली 12 वर्ष झालं हा चार्ट मी मुलांकडून प्रिपेअर करून घेते आणि या चार्टच्याद्वारेच आपण जवळजवळ टेक्स्टबुकमधले 24 पेजपासून जो लास्टचा आपला पेज आहे 27 पर्यंत हे सगळे पॉइंट्स ह्या चार्टमध्ये कव्हर होतात। तर आपला वेळ न घालवता आपण मॉडर्न पिरियडिक टेबल आपल्याला काय सांगतं याच्याकडे लक्ष देऊयात। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की डोबेरायनर जे आहेत किंवा ऑक्टिझम ज्यांनी ऑक्टिझमला इम्पॉर्टन्स दिलं किंवा मेंडविल आहे यांनी काय केलं होतं बरं, ॲटॉमिक मासना इम्पॉर्टन्स दिलं होतं, बरोबर आहे। आणि त्यांनी काय सांगितलं होतं की जे एलिमेंट आहेत त्याच्या प्रॉपर्टी कशामध्ये दडलेले आहेत बरं, त्याच्या ॲटॉमिक मासेस जे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे। तर ह्या मॉडर्न पिरियडिक जो टेबल आहे यामध्ये काय वेगळेपण आहे बरं, कारण हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे याचा अध्ययन आपण आत्ताही करतो, हो की नाही। आणि हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ज्याला समजला त्याला पुढचा जो 3rd लेसन आहे त्याचबरोबर जो 8th लेसन आहे मेटल नॉन मेटल तो देखील इझी जातो। तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण ह्या टेबलला समजून घेऊयात आणि जे स्टेट बोर्डला मुलं आहेत ज्याला हे स्ट्रक्चर समजलं त्याला पूर्ण जो लेसन आहे तो समजू शकेल आणि त्याच्यावरचे गिव्ह द रिझन्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत किंवा फिल इन द ब्लँक्स आहेत, हे सर्व प्रश्न त्यांचे कव्हर होतील। तर चला आपण पाहूयात। जसं की आपण पाहतो की आतापर्यंत जेवढे शास्त्रज्ञ आले किंवा जे कोणी होते ह्या टेक्स्टबुकमध्ये आपण पाहिलं की डोबेरायनर होते, ऑक्टिझम होतं, मेंडविल होतं। तर या सर्वांनी काय केलं बरं, या सायंटिस्टनी त्यांनी ॲटॉमिक मासला इम्पॉर्टन्स दिलं। कशाला इम्पॉर्टन्स दिलं, ॲटॉमिक मासला। ॲटॉमिक मास हे कशाने रिप्रेझेंट केलं जातं, ए या अल्फाबेटनी, आणि ॲटॉमिक नंबर कशाने रिप्रेझेंट केला जातो, झेड याच्याने रिप्रेझेंट केला जातो। तर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं बरं की त्यांनी ॲटॉमिक मासेसला इम्पॉर्टन्स दिलं। पण हेनरी फ्युएल जे होते ज्यांनी या मॉडर्न पिरियडिक टेबलला इंट्रोड्यूस केलं, डिस्कवर केलं, त्यांनी काय केलं बरं, त्यांनी हे सांगितलं की प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स। म्हणजे जे ॲटॉमिक नंबर असतात, अणुअंक असतं, त्या अणुअंकामध्ये त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी दडलेल्या आहेत। आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर म्हणजे जो काही आपले न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे त्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर, किंवा शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स फिरतात त्यांची संख्या आपण म्हणू शकतो की काय बरं, ॲटॉमिक नंबर। याच्यासाठी मी एक छोटा व्हिडिओ बेसिकचा जो केमिस्ट्रीचा आहे तो करून ठेवलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता, तो प्लेलिस्टमध्ये आहे। तर आता आपल्या मेन मुद्द्याकडे आपण जाऊयात। जर तुम्ही हा संपूर्ण चार्ट पाहिला, ह्या एका चार्टमध्ये जवळजवळ 7 ते 8 पेजेस दडलेले आहेत आणि स्टेट बोर्डसाठी जे आवश्यक आहे ते सर्व पॉईंट मी यामध्ये कव्हर केलेले आहेत। तर आपण पाहतो की सर्वात पहिल्यांदा हेनरी फ्युएल यांनी कशाला इम्पॉर्टन्स दिलं, त्यांनी ॲटॉमिक नंबरला इम्पॉर्टन्स दिलं आणि फंक्शनिंग कशावर डिपेंड आहे म्हणून सांगितलं, ॲटॉमिक नंबरवर। हे फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे। पुढे आपण जाऊयात की याचं नक्की स्ट्रक्चर कसं आहे। मॉडर्न पिरियडिक टेबललाच आणखीन काय म्हणलं जातं बरं, लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल म्हणलं जातं, दीर्घ सारणी देखील म्हटलं जातं। आता तुम्ही पाहत असाल या चार्टमध्ये मी वेगवेगळे रंग दिलेले आहेत, हो की नाही। ब्ल्यू कलर दिसतो, पिंक कलर दिसतो, ऑरेंज कलर दिसतोय, येल्लो कलर दिसतो, हो की नाही, ग्रीन दिसतोय। पुढे आपण पाहतो की जो जांभळा आहे तोही कलर दिसतोय। तर या सगळ्यामधून आपल्याला काय करायचं आहे बरं, हे कलर वेगवेगळ्या प्रॉपर्टीजना एलिमेंटच्या रिप्रेझेंट करतात। तर चला आपण 1 बाय 1 पाहूया, ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं हा जो पूर्ण चार्ट आहे, हे जे आपण पाहतो की हे रोज आहेत, बरोबर आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की ग्रुप्स आहेत, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला काय दिसतं बरं, जर आपण पाहिलं 1 to 7 जे आहेत हॉरिझॉन्टल त्यांना काय म्हणलेलं आहे, पिरियड्स म्हणलेले आहे। बघा इथं मी वाक्य लिहिलेलं आहे 1 to 7 पिरियड्स आहेत। हा चार्ट ॲक्च्युली माझ्या मुलांनी तयार केलेला आहे, कारण मुलांना ॲक्टिव्हिटी थ्रू जर आपण शिकवलं तर त्यांना जास्त समजतं। आणि जो चार्ट माझा आहे तो मराठीमधून आहे ॲक्च्युली, पण जेव्हा आपण केमिस्ट्रीसारख्या विषयामध्ये जर आपल्याला इंटरेस्ट निर्माण करायचा असेल तर चार्ट थ्रू, वेगवेगळ्या डायग्राम थ्रू, ॲक्टिव्हिटी थ्रू जितकं आपण शिकून घेता येईल तितकं शिकू शकतो। जसं की आणि खूप छान बनवलं आहे त्यांनी, आपण पाहतो की 1 to 7 त्यांना काय म्हणलेलं आहे, पिरियड्स म्हणलेलं आहे। आणि इथं काय लिहिलेलं आहे बरं, हॉरिझॉन्टल। हॉरिझॉन्टल म्हणजे काय, हॉरिझॉन्टल म्हणजे आपण पाहतो ना
हे की नाही. इथं जे 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे, हे आडव्या ओळी आहेत, हो की नाही. असं आपल्याला दिसतं, इथं दिसतं का, 1 2 3 4 5 6 7, हे की नाही, हॉरिझॉन्टल आहेत, हे आडव्या ओळी आहेत. त्या आडव्या ओळींनाच काय म्हणलेलं आहे बरं इथं, पिरियड्स, हॉरिझॉन्टल, त्या हॉरिझॉन्टल आहेत. आणि जे व्हर्टिकल दिसतात हुबे 1 2 3 4 5 6 7 असे 18 आहेत. त्यांना काय म्हणलेलं आहे, 1 to 18 ग्रुप्स. ते कसे आहेत, व्हर्टिकल आहेत. आणि बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की पिरियड्स जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना काय म्हणलं जातं रोजला, आणि ज्या व्हर्टिकल्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं. तर मुलं बरीच तिथे काय होतात, कन्फ्यूज होतात आणि चुकीची उत्तरं लिहितात आणि 1 मार्क त्यांच्या हातामधून निघून जातो. तर आपण पाहतो की 1 to 7 जे हॉरिझॉन्टल आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे बरं, आपण काय म्हणतो त्यांना, पिरियड्स. मराठीमध्ये त्याला आवर्तनं म्हटली जातात. आणि जे हुबे स्तंभ आहेत 1 ते 18 1 to 18 त्यांना काय म्हटलं जातं, ग्रुप्स. मराठीमध्ये त्यांना गण असं म्हणतात. व्हर्टिकल हुब्या 1 2 3 4 असे 18 आहेत, ठीक आहे. आणि हे जे आहेत हे किती आहेत, आडव्या 7 आहेत. आलं लक्षात. ह्याचं बेसिक आहे. पहिली गोष्ट काय, हेनरी फ्युएलनी इम्पॉर्टंट कशाला दिलं, ॲटॉमिक नंबरला, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय, याच्यामध्ये 1 ते 7 आवर्तनं आहेत, आडव्या ओळी आहेत. इंग्लिशमध्ये त्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो आणि पिरियड्स म्हणतो. आणि 1 to 18 ग्रुप्स आहेत, त्यांना मराठीमध्ये गण म्हणलं जातं, व्हर्टिकल, ठीक आहे, व्हर्टिकल आहेत. आणि ते 18 आहेत 1 ते. हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि ए हे काय आहे, ॲटॉमिक मासला रिप्रेझेंट करतो अल्फाबेट, आणि झेड हा ॲटॉमिक नंबरला करतो, ठीक आहे. हे झाले याचे बेसिक इंट्रोडक्शन. आता मेन आपण जाऊयात की मेन जो भाग आहे याचा, ह्याच्यामध्ये किती ब्लॉक्स आहेत बरं, किती ब्लॉक्स आहेत. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एक एफ ब्लॉक आहे. तुम्हाला इथं स्टार दिसतो का, 57 to 71 आणि 89 to 103. हे जे आहेत हे एलिमेंट्स, ह्या एलिमेंटचा सेपरेट असा त्यांनी ब्लॉक बनवलेला आहे. त्याला काय म्हणलेलं आहे, लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड ग्रुप. तो आहे एफ ब्लॉक. आलं लक्षात बाळांनो. तर बघा किती सोपं आहे. एस ब्लॉक, एफ ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, ठीक आहे. आणि आपण ह्या ब्लॉकची सविस्तररित्या माहिती घेऊ आणि अगदी सोप्या पद्धतीने घेऊया, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल की आधुनिक आवर्त सारणीचं स्ट्रक्चर लिहा किंवा राईट डाऊन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, तेव्हा तुम्ही अगदी झोपेतून उठून देखील लिहू शकाल. इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेऊयात. आता जो हा एस ब्लॉक आहे, बरोबर, एस ब्लॉकमध्ये कोण आहेत बरं, एस ब्लॉकमध्ये कोण दिसतं तुम्हाला, 1 and 2 ग्रुप दिसतो, बरोबर आहे. जो 1 ग्रुप आहे आणि हा 2 ग्रुप आहे, ठीक आहे. पुढे डी ब्लॉकमध्ये कोण आहेत बरं, डी ब्लॉकमध्ये 3 ते 12, 3 to 12, जो येल्लो कलर दिसतो तो आपला आहे डी ब्लॉक. आणि पी ब्लॉक कुठे आहे बरं, पी ब्लॉक जो आहे तो 13 ते 18, 13 to 18. आता ह्या प्रत्येक ब्लॉक जो आहे त्याचं स्वतःचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, स्वतःमध्ये एक त्यांचं वेगळेपण आहे. काय वेगळेपण आहे बरं, जर तुम्ही पाहिलं एस ब्लॉककडे, एस ब्लॉक आपण पाहतो की तिथे काय आहे, ब्ल्यू कलर आहे. पुढे आपण पाहतो की पिंक कलर आहे आणि पुन्हा मग काय आहे बरं, ऑरेंज कलर आहे, हो की नाही. तर असं का केलं गेलेलं आहे बरं, त्याच्यामध्ये पहा बरं, जो हायड्रोजन आहे, हो की नाही, त्याचा कलर इथे आपल्याला दिसतो, बरोबर आहे. आणि इथे पिंक कलर दाखवलेला आहे मी, हे की नाही. तर याला पिंक कलर दाखवण्याचं कारण काय बरं, हा जो पूर्ण हायड्रोजनपासून इथपर्यंतचा पूर्ण हा जो ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप, त्याला अल्कली मेटल असं म्हणलं जातं. कुठले मेटल्स म्हणले जातात, अल्कली. आणि जो ग्रुप 2 आहे त्याला काय म्हणलेलं आहे बरं, अल्कलाईन मेटल म्हणलेलं आहे, ठीक आहे. हे झाले आपले एस ब्लॉक. पुढे आपण काय पाहतो की 3 ते 12 जो आहे त्याला काय म्हणलेलं आहे, डी ब्लॉक म्हणलेलं आहे. डी ब्लॉकमध्ये काय बरं, डी ब्लॉकमध्ये आपण पाहतो की या डी ब्लॉकलाच ट्रान्झिशन मेटल्स किंवा आउटरमोस्ट शेल त्यांची इनकम्प्लीट असतात, म्हणून 2 ज्या आउटरमोस्ट शेल असतात त्या इनकम्प्लीट असतात. आता तुम्ही म्हणाल शेल म्हणजे काय, किंवा आपण म्हणू की कक्षा म्हणजे काय, काय असतं. तर जसं की मी तुम्हाला सांगितले की बेसिक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जे एलिमेंट्स असतात
ते सेंटरमध्ये काय असतो आपला, सेंटरमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन जे असतात त्या ऑर्बिटमध्ये असतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 एलिमेंट, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 एलिमेंट, नंतरनं 18, नंतरनं 32, 2, 8, 18, 32 याचा बेसिक व्हिडिओ आहे, तुम्ही तो नक्की पहा, म्हणजे हा चार्ट तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने समजू शकेल. तर ह्याचे जे आउटर मोस्ट शेल आहे, शेवटच्या 2 कक्षा असतात त्या इनकम्प्लीट असतात, त्यांना ट्रान्झिशन मेटल असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे हा जो पी ब्लॉक आहे, पी ब्लॉकमध्ये आपल्याला काय दिसतं बरं, पी ब्लॉकमध्ये आपल्याला मेटलही आहेत, नॉन मेटलही आहेत आणि मेटलाइट्स पण आहेत. ठीक आहे. इथे हा ग्रीन कलर आहे आणि ते झिगझॅग 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 लाईन दिसते, बरोबर आहेत, ते मेटलाइट्स आहेत आणि जे आपण पाहतो इकडच्या बाजूला ते काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. तर यामध्ये खूप मजेशीर गोष्टी कुठल्या आहेत बरं, ह्या ग्रुपमध्ये सगळेच आले ना. जेव्हा बघा आपण सगळेच विद्यार्थी जेव्हा एकत्रित केले जातात तेव्हा ते खूप मस्ती घालतात, हो की नाही. एखादा प्रोग्राम असला आणि आपण पहिली, दुसरी, तिसरी आणि सगळेच वर्ग एकत्र केले किंवा 8वी, 9वी, 10वी यांचा वर्ग एकत्र केला आणि काहीतरी प्रोग्राम ठेवला तर इतकी मजा करतात, ते मस्ती घालतात किंवा ते एकमेकांशी काय करतात, इंटरॅक्ट करतात आणि मजेशीर गोष्टी होतात. तसंच ह्या पी ब्लॉकचं आहे. पी ब्लॉकमध्ये काय आहे बरं, की इथं मेटल्स पण आहेत, बरोबर, तुम्हाला इथं लेफ्ट साईडला दिसतं आणि राईट साईडला नॉन मेटल्स आहेत आणि जिथं झिगझॅग लाईन दिसते तिथं मेटलाइट्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ब्लॉकमध्ये काय आहेत बरं, हॅलोजन ग्रुपसुद्धा आहे. हॅलोजन बघा तुम्हाला इथं दिसत असेल, 17वा जो गण आहे, जो 17 ग्रुप आहे त्याला हॅलोजन ग्रुप असं म्हणलेलं जातं. हॅलोजन ग्रुप का म्हटलं जातं बरं त्याला, कारण ते सॉल्ट फॉर्मेशन करतात, सॉल्ट जे आहे त्याचं फॉर्मेशन करत असतात म्हणून त्यांना हॅलोजनचा ग्रुप असं म्हटलं गेलेलं आहे. पुढे आपण बघतो की 18 ग्रुप आहे, बरोबर, जो 18वा गण आहे त्याला काय म्हणलेलं आहे बरं, त्याला इनर्ट गॅसेस 0 ग्रुप असं म्हटलं जातं. मराठीमध्ये राजवायूचा गण किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की ते रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेत नाहीत, ते 0 पार्टिसिपेशन असतं म्हणून त्यांना 0 ग्रुप देखील म्हटलं जातं. बघा, इनर्ट गॅसेस, नोबल गॅसेस किंवा 0 ग्रुप, हे जो 18 ग्रुप आहे ना त्या ग्रुपला असं म्हटलं जातं. बऱ्याचदा हे मॅच द पेअरला येऊ शकतं किंवा फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतं, तर ॲप्रोप्रिएट वर्ड तिथं लिहिणं गरजेचं आहे. ह्यांना असं का म्हटलं जातं, कारण हे केमिकल जे रिॲक्शन्स असते त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेत नाहीत. मराठीमध्ये राजवायू, ते राजासारखे असतात, जसा राजा असतो प्रजेकडून करून घेत असतो किंवा त्याच्या सेवकाकडून सगळ्या गोष्टी करून घेत असतो, तशा पद्धतीने हे राजवायू आहेत. ही आता 8वीच्या पुस्तकामध्ये याबद्दल डिटेल माहिती आहे जर तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर. म्हणजेच 18 ग्रुप काय आहे, इनर्ट गॅसचा आहे, नोबल गॅसेस देखील म्हणलं जातं, त्याला 0 ग्रुप देखील म्हटलं जातं. इन मराठी राजवायू आणि अजून काय बरं, की हे काय करतात, केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट तेवढ्या प्रमाणामध्ये घेत नाहीत. आणि जो 17वा ग्रुप आहे त्याला काय म्हणलेलं आहे, हॅलोजन. हॅलोजन का म्हटलं जातं, कारण ते काय करतात, केमिकल रिॲक्शनमध्ये सॉल्ट फॉर्मिंग करतात. काय करत असतात, सॉल्ट फॉर्मिंग करतात. दिसतं तुम्हाला इथे, हा 18 ग्रुप झाला, हा 17 ग्रुप झाला. ओके. आता इथे आपण पाहतो की 13 to 17 आर कॉल्ड नॉर्मल एलिमेंट्स. ह्यांना नॉर्मल एलिमेंट्स देखील म्हटलं जातं. जसं की मी म्हटलं ना, इथं खूप सारी लोक आहेत, तर खूप सारे त्यांच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स एलिमेंटच्या असणार आहेत, भरपूर अशी गंमत असणार आहे. तर काय बरं, तर यांना नॉर्मल एलिमेंट देखील म्हणतात. का बरं यांना नॉर्मल एलिमेंट म्हणतात, कारण यांचा आउटरमोस्ट जो शेल असतो, एक शेल असतो, तो इनकम्प्लीट असतो, बरोबर आहे. आता बघा, जसं की आपण पाहतो आउटरमोस्ट शेल म्हणजे काय, शेवटची कक्षा. शेवटची कक्षा जी असते ती काय असते, अपूर्ण असते. जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीला मध्ये इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन्स, परत 8 इलेक्ट्रॉन आणि पुन्हा मग 18 आणि मग त्याच्यानंतरनं मग 32. तसंच आता इथं काय आपण पाहतो बरं, की क्लोरीन आहे. क्लोरीनचं इलेक्ट्रो कॉन्फिगरेशन कसं असणार आहे सांगा बरं, 17 आहे, बरोबर. 2, 8, 7 म्हणजे आउटरमोस्ट जो एक शेल आहे तो काय आहे, त्याचा इनकम्प्लीट आहे. दिसतो का इथं क्लोरीन तुम्हाला, तुम्ही जर झूम करून पाहिलं तर तुम्हाला दिसेल की जो क्लोरीन आहे त्याचा आउटरमोस्ट एक शेल जो असतो तो इनकम्प्लीट असतो. तेच जर आपण डी ब्लॉकमध्ये गेलो तर त्याचे आउटरमोस्ट 2 शेल्स आर
इनकम्प्लीट. म्हणजे जेव्हा आपण पी ब्लॉकमध्ये येतो ते नॉर्मल एलिमेंट त्यांना का म्हणलं जातं, कारण ते काय आहे बरं, त्यांचा आउटरमोस्ट वन शेल इज अ इनकम्प्लिटेड. आलं लक्षात बाळांनो? काय पाहिलं आपण पी ब्लॉकमध्ये? पी ब्लॉकमध्ये हॅलोजन ग्रुप आहे बिकॉज दे आर फॉर्मॅट द फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. ते काय करतात? सॉल्टचं फॉर्मेशन करतात. त्याचबरोबर 18 जो ग्रुप आहे त्या ग्रुपला इनर्ट गॅसेस, नोबल गॅसेस किंवा झिरो ग्रुप देखील म्हटलं जातं. ठीक आहे. आणि पुढे जी झिगझॅग लाईन दिसते तिथे बरोबर काय आहेत बरं, आपले मेटोलाइट्स आहेत. आणि जी ग्रीन कलर जो दिसतो तिथे आपल्याला काय आहेत? मेटल्स आहेत. ठीक आहे. आलं लक्षात? जो पी ब्लॉक आहे, पी ब्लॉक आपल्या लक्षात आला का? पुढे आपण पाहतो ह्या पी ब्लॉकमध्येच आणखीन एक गोष्ट कुठली आहे बरं, की युरेनियम आणि 92 आहे. बरोबर, 92 कुठे आहे बरं? 92 अच्छा इकडे आहे. तर ह्याच्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टी आहेत बरं महत्त्वाच्या? जो 18 नंबर 118 आहे, 118, हे जे आहेत आणखीन याच्यामध्ये शोध लावले जात आहेत. तर यांना इनकम्प्लीट असं म्हटलेलं आहे, कारण इथे आणखीन इलिमेंट जे आहेत आता नवीन शोध लावले जात आहेत. बरोबर आहे. आणि हे सगळे काय आहेत? रेडिओ ॲक्टिव्ह, हेवी आणि शॉर्ट लाईफचे आहेत जे आहे ते एलिमेंट. बरोबर, मॅन मेड आहेत. कुठून? 93 to 118 पर्यंत. बघा 93 ते 118 कुठे आहे बरं आपला 93? इकडे. 89 पासून ते 103 इथं दिलेलं आहे लॅथेनाइड आणि ॲक्टिनाइडमध्ये. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर मॉडर्न पिरियडिक टेबल दाखवलेलं आहे आणि त्याच्या खाली एफ ब्लॉक दाखवलेला आहे. आणि एफ ब्लॉकमध्ये काय आहे? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड हे दोन काय आहेत? एलिमेंट्सचं तिथं दाखवून दिलेलं आहे. आणि आपण पाहतो की जे मॅन मेड आहेत, मानवनिर्मित जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत युरेनियमपासून जे आपण पाहतो ते कसे आहेत? रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आणि अनस्टेबल आहेत. आणि त्यांची लाईफ पण कशी आहे? खूप शॉर्ट आहे. तर तुम्हाला या चार्टमध्ये लिहिलेलं दिसत असेल. पहा बरं, आपण काय पाहिलं ग्रुपविषयी आपण पाहिलं की जो एस ब्लॉक आहे, एस ब्लॉकमध्ये फर्स्ट ग्रुप जो आहे तो अल्कली आहे, सेकंड ग्रुप जो आहे तो अल्कलाईन आहे. ठीक आहे. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये आपण पाहिलं, डी ब्लॉकला काय म्हटलं जातं? ट्रान्झिशन मेटल्स म्हटलं जातं, कारण त्याच्या आउटरमोस्ट शेल काय आहेत? इनकम्प्लीट आहेत. 2 शेल इनकम्प्लीट आहेत, 2 कक्षा काय आहेत? अपूर्ण आहेत. पुढे आपण पाहिलं की पी ब्लॉक, जितक्या व्यक्ती तितक्या वेगवेगळ्या प्रवृत्ती. तीच गोष्ट आपण इथं म्हणजे एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकतो की इथं वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, मेटल पण आहेत, नॉन मेटल पण आहेत, मेटोलाइट्स पण आहेत. तर कॅरेक्टरिस्टिक्स पण तेवढ्याच वेगळ्या असतील ना. जसं की जो 17 ग्रुप आहे तो हॅलोजनचा आहे, तो सॉल्ट फॉर्मेशन करतो. आणि जो 18 ग्रुप आहे तो काय आहे? झिरो ग्रुप म्हटलं जातं किंवा नोबल गॅसेस म्हटलं जातं. आणि जी झिगझॅग लाईन आपल्याला दिसते तिथं मेटोलाइट्स आहेत. आणि ह्या पी ब्लॉकलाच आपण काय म्हणू शकतो? 13 to 17, फक्त 13 to 17 यांना नॉर्मल एलिमेंट म्हटलं जातं, कारण त्यांच्या आउटरमोस्ट जी लास्ट शेल असते ती इनकम्प्लीट असते. तिथं तुम्ही क्लोरीनला पाहू शकता किंवा कुठलाही एलिमेंट घेऊ शकता. क्लोरीनला जर बघितलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. 2, 8, 7. लास्टचा शेल जो आहे तो इनकम्प्लीट आहे. ओके, आलं लक्षात? पुढे आपण काय पाहिलं आणखीन की 93 to 118 पर्यंत, 93 ते 118 पर्यंतचे जे एलिमेंट आहेत ते मॅन मेड आहेत आणि ते अनस्टेबल असतात आणि शॉर्ट लाईफ असतं त्यांचं, खूप कमी लाईफ असतं. आलं लक्षात बाळांनो? हे झालं ग्रुप्सबद्दल. ठीक आहे. आता आपण पाहूयात की जसं आपण लेफ्ट टू राईट मूव करत असतो, बरोबर, तसं कुठली व्हॅलेन्सी काय होते? इन्क्रीज होते. व्हॅलेन्सी म्हणजे काय? संयुजा. व्हॅलेन्सी म्हणजे काय? संयुजा. पुन्हा मी सांगेन, जो बेसिकचा केमिस्ट्रीचा व्हिडिओ मी केलेला आहे तो जाऊन बाळांनो पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या छोट्या कन्सेप्ट जर कळाल्या तरच आपल्याला केमिस्ट्री असू दे, फिजिक्स असू दे किंवा मॅथमॅटिक्स असू दे, जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला कुठलीच गोष्ट शिकण्यापासून किंवा समजून घेण्यापासून अडवू शकत नाही. तर व्हॅलेन्सी म्हणजे काय? तर व्हॅलेन्सी कशी बरं वाढत जाते? पहा बरं, जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ, व्हॅलेन्सी काय होते? इन्क्रीज होते, कारण ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो ना, हो की नाही? आता इथे लिथियमचा किती आहे? 3 आहे, बरोबर. बेरियमचं किती आहे? 4 आहे. ॲल्युमिनियम 13 आहे. म्हणजे जसं आपण लेफ्ट टू राईट मूव करतो तसं व्हॅलेन्सी काय होते? मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इन्क्रीज होत जाते. हे गिव्ह द रिझनला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येतो. ओके, पुढे आपण जाऊयात आता की इथे काय म्हणलेलं आहे बरं, मी ह्या साईडला लिहिलेलं आहे पहा. इथे काय दिसतं? फर्स्ट पिरियड इज अ शॉर्टेस्ट पिरियड, बरोबर.
हा जो फर्स्ट पिरियड आहे, आता आपण पिरियड बघतोय, एवढ्या वेळा आपण ग्रुप पाहिले जे व्हर्टिकल होते ते. ओके, आता आपण काय बघतोय, हॉरिझॉन्टल. हा जो फर्स्ट पिरियड आहे, हा फर्स्ट पिरियड ह्याला शॉर्टेस्ट पिरियड म्हणलेलं आहे, लहान आवर्तन. त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2च एलिमेंट आहेत, हायड्रोजन अँड हेलियम. ओके, पुढे आपण पाहतो जो सेकंड आणि थर्ड पिरियड आहे त्याला शॉर्टेस्ट पिरियड म्हणलेलं आहे. कसा पिरियड म्हणलेला आहे, शॉर्टेस्ट पिरियड. मराठीमध्ये लहान आवर्तन, अति लहान आवर्तन, लहान आवर्तन. ठीक आहे, फर्स्ट पिरियड कळाले, 2च एलिमेंट आहेत. सेकंड आणि थर्डमध्ये काय आहेत, 8 आहेत. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8. आलं लक्षात. तर सेकंड आणि थर्ड पिरियड काय आहे, शॉर्ट पिरियड आहे, लहान आवर्तन. पुढे फोर्थ आणि फिफ्थ काय आहे बरं, लॉंग पिरियड आहेत. याच्यामध्ये एकूण किती एलिमेंट्स आहेत, 18. ठीक आहे, 18 म्हणजे, आणि आणखीन काय बरं म्हणता येईल आपल्याला, जो 6th आहे तो लॉंगेस्ट आहे. मराठीमध्ये अतिदीर्घ म्हणलेलं आहे, अतिदीर्घ आवर्तन. का बरं अतिदीर्घ आहे, जसं की इथे आपण स्टार केलेला आहे, ह्या स्टारमध्ये 57 to 71 इथे कोण आहेत, इथे लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट. एफ ब्लॉक आहे आपला, हो की नाही, दडलेला इथे. तर तो टेक्स्टबुकमध्ये बरोबर चार्टच्या खाली तो आहे. इथं आपल्या इथं जागा नाही म्हणून मी ड्रॉ केलेलं नाही, पलीकडच्या पेजवर आहे. याचाच अर्थ काय, इथे किती आहेत एकूण, 32 आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम दिसताना तर इथे 18 दिसत आहेत, तुम्ही असं कसं म्हणता, कारण इथं जे स्टार केलेलं आहे 57 to 71 इथे अजून एलिमेंट्स आहेत जे एफ ब्लॉकमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, तो सेपरेटली ड्रॉ केलेला आहे. आलं लक्षात बाळांनो. काय पाहिलं आपण, फर्स्ट पिरियड इज अ शॉर्टेस्ट पिरियड, 2 एलिमेंट्स आर देअर. सेकंड अँड थर्ड आर अ short period, there is a 8 elements, and again fourth and fifth are a long period, there is a 18 elements, and sixth period is a longest period, there is a 32 elements are there, and last one 7th period is a incomplete. का बाबा, कारण आपण पाहिलं ना इथे अनस्टेबल आहे, शॉर्ट लाईफ आहे त्यांचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन शोध लागत आहेत, तर आणखीन काही एलिमेंट्स येतील. कदाचित जे व्हिडिओ ऐकतात त्यातला कुणीतरी सायंटिस्ट असेल भविष्यामध्ये आणि तो एखादा एलिमेंट शोधून काढेल. ठीक आहे, तर आलं लक्षामध्ये. मराठीमध्ये आपण काय म्हणू याला, लहान आवर्तन, अति लहान आवर्तन. चौथं आणि 5वं मोठे आवर्तन किंवा दीर्घ आवर्तन, अतिदीर्घ आवर्तन, आणि हा अपूर्ण आवर्तन. आलं लक्षामध्ये. आवर्तने इन इंग्लिश पिरियड्स म्हटलेलं आहे याला. आलं लक्षात बाळांनो. तर आपण आणखीन एक गोष्ट आपण पाहू की जी पुढच्या पेजवर दिलेली आहे, की ज्याला आपण म्हणू की मेटलिक कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्यांनी डिफाईन केलेले आहेत ना, की कशा पद्धतीने हे ॲटॉमिक साईज कशी वाढत जाते, त्याचबरोबर कशा पद्धतीने हे सगळं ह्या चार्टमध्येच, म्हणजे जवळजवळ तुमचे 27 पर्यंतचं जे पेज आहे हे ह्या चार्टमध्येच कवरअप झालेलं आहे. ते कशा पद्धतीने बरं, तर चला आपण पाहूयात. ॲटॉमिक साईजबद्दल आपल्याला काय कळतं की ॲटॉमिक साईज जी आहे ती नॅनोमीटरमध्ये दाखवली जाते. ठीक आहे, ते पेज नंबर 25वर आहे. फिल इन द ब्लँकसाठी तो क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि पुढे आपण पाहतो की डिक्रीज द ॲटॉमिक साईजेस. जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं ॲटॉमिक साईज काय, ॲटॉमिक रेडियस जी आहे ती काय होते, डिक्रीज होत जाते. आणि इन्क्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटलिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा बाळांनो, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाऊ, आपल्या डोक्यामध्ये एवढं तर आहे की इकडच्या बाजूला काय आहेत, मेटल्स आहेत, आणि जसं आपण इकडे जाऊ तिकडे कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. मेटलचं काय काम असतं, तो नेहमी इलेक्ट्रॉन काय करतो, देतो, हे की नाही. आणि नॉन मेटल्स काय करतात, रिसीव करतात ना, जे आहेत इलेक्ट्रॉन्स किंवा ते काय करत असतात, रिसीव करतात. आणि हे जे काही टेक अँड गिव्हन रिलेशनशिप आहेत ह्यालाच आपण काय म्हणतो, आयनायझेशन. तुम्ही 8वीचं पाठ्यपुस्तक काढलं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉन देतात आणि कशा पद्धतीने, किंवा इवन 9चा जो लेसन आहे सोडियम आणि क्लोरीनची जे
हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉन देवाणघेवाण चालू असते. कारण सोडियम जर पाहिला आपण, सोडियमचा हे काय आहे बरं, अणुअंक 11 आहे बरोबर. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार, 2 आणि किती राहिले बरं, 2 आणि किती राहतात 11 म्हणल्याच्या नंतरनं किती येणार, त्याची आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार, 2, 8 आणि 1 येणार बरोबर. लास्टच्या शेलमध्ये 3 शेल येणार, 2, 8 आणि 1. ओके. आणि इथं क्लोरीनचं काय होणार, 2, 2, 8, 7 येणार. मग ह्याला 7 देणं सोपं जातं क्लोरीनला की सोडियमला 1 देणं सोपं जातं, बरोबर आहे. मग सोडियम काय करतो, 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. मग इथं ह्या सिच्युएशनमध्ये इथं सोडियम जो आहे तो मेटल आहे आणि क्लोरीन जो आहे तो नॉन मेटल आहे बरोबर. हे एकमेकांना काय करतात, देतात ना इलेक्ट्रॉन, आणि हा रिसीव करतो. याचाच अर्थ जसं जसं आपण इकडे लेफ्ट टू राईट जातो तसं तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते म्हणजे काय, हे रिसिव्हर्स आहेत ना, मग यांच्यावर कुठला चार्ज असतो, मायनस, आणि इथे कुठला असतो, प्लस असतो. जर तुम्ही पेज नंबर 26वर आलात तर तिथं सांगितलेलं आहे बघा की कॅरेक्टरिस्टिक्स कशा हे होतात. कारण काय म्हणलेलं आहे की आपण इथे पाहतो की इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, तिथे दिले जातात मेटलकडून आणि नॉन मेटलकडून रिसीव्ह केले जातात. त्याचबरोबर काय म्हणलेलं आहे की जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं तसं लेफ्ट टू राईट जसं जसं जाऊ तसं तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. मेटेलिक कॅरेक्टरिस्टिक्स काय होतात, डिक्रीज होतात. सोपं आहे ना, आपण चार्टमध्ये शिकलेलंच आहोत की या ब्लॉकमध्येच काय आहेत, 3 जण आहेत, मिक्स आहेत, हो की नाही. पुढे आपण पाहतो की जसं जसं आपण कसं बरं, आता आपण लेफ्ट टू राईट पाहिलं, टॉप टू बॉटम पाहू आपण, ठीक आहे. जसं जसं आपण टॉप टू बॉटम येऊ तसं तसं शेल काय होतात, इन्क्रीज होत होतात. बघा कसं काय बरं, जर आपण पाहिलं की हायड्रोजनचा किती आहे, 1 आहे, लिथियम 3 आहे, सोडियम 11 आहे, पोटॅशियम 19 आहे. म्हणजे शेल काय झाले, वाढत 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 गेले ना, हो की नाही. शेल काय होत झाले, इन्क्रीज होत झाले. मग जी रेडियस आहे ती पण इन्क्रीज होणार ना, हो की नाही. जी जो इलेक्ट्रॉन आहे किंवा जो एलिमेंट आहे, त्या एलिमेंट जो आहे त्या एलिमेंटची जी रेडियस आहे ती देखील काय होते, इन्क्रीज होत जाणार. टॉप टू बॉटम आलं लक्षात बाळांनो. जसं जसं आपण टॉप टू बॉटम येऊ ग्रुपमधून टॉप टू बॉटम तसं तसं काय होणार, इन्क्रीज द ॲटॉमिक रेडियस, त्रिज्या जी आहे ती वाढत जाते. आणि डिक्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होते, डिक्रीज होते. आणि काय होत जातं बाबा, तर तिथे काय होतं, तर मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स काय होतात, वाढत जातात. हे झालं तुमचा पेज नंबर 26 आणि 27. आणि इकडे हॅलोजन फॅमिलीबद्दल सांगितलेलं आहे. एकंदरीत काय बरं, हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा केमिस्ट्रीचा आरसा आहे आपला. जसं जसं तुम्ही हायर क्लासमध्ये जाल 11, 12 तसे तुम्हाला चार्ट आपोआप ट्रिकनी पाठ होतात. आता तुम्हाला ते गरजेचे नाहीत. आता काय गरजेचं आहे तुम्हाला यावर्षी 10वीला, तर हा जो मॉडर्न पिरियडिक आहे चांगल्या पद्धतीने समजून घेणं. जे मेटल्स आहेत, काही ठराविक मेटल जसे की सोडियम आहे, लिथियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, हो की नाही. किंवा इथं नॉन मेटलमध्ये क्लोरीन आहे, निऑन आहे, सिलिकॉन आहे. जे मेटल नॉन मेटल लेसनमध्ये तुम्हाला आवश्यक आहे तिथं देखील एक चार्ट दिलेलं आहे. त्या चार्टच्या अनुषंगाने तुम्ही यांचे ॲटॉमिक नंबर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाठ केलं तर निश्चितच तुम्हाला जो लेसन आहे कुठला, मेटल आणि नॉन मेटल आणि केमिकल रिॲक्शनचा ऑलमोस्ट इझी जातो. सो डिअर स्टुडंट, तुम्हाला काय माझी एक विनंती आहे की जी याची बेसिकचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा आणि त्याच्यानंतरनं हा मॉडर्न पिरियडिक टेबल जो मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. कारण स्टेट बोर्डच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते सगळं मी कव्हरअप केलेलं आहे, ठीक आहे. आणि हा लेसन तुम्ही नीट समजून घेतला, डेफिनेटली तुम्हाला केमिकल रिॲक्शनचा जो लेसन आहे तो इझी जातो. कारण तुम्हाला हे समजून घेत असताना काही शब्द कानावरून पडून जातात तुमच्या, हो की नाही. जसे की ॲल्युमिनियम कुठं आहे, क्लोरीन कुठं आहे, सोडियम कुठे आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, कशा कॅरेक्टरिस्टिक चेंज होतात, त्यांना मेटल काय करत असतात, नॉन मेटल काय करत असतात, बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथं समजून जातात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला तो लेसन सोपा जातो. आणि ज्याला केमिस्ट्री इझी हवी असेल इन फ्युचर तर हा मॉडर्न पिरियडिक टेबल समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.